सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना आवाहन केलंय। जैन समाजाच्या जमिनीवरती सरकारी कार्यालय नको असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलंय। एट्रोसिटीच्या 889 खोट्या प्रकरणातील पीडितांना दिलासा मिळालाय अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली। आगामी निवडणुकीसाठी बावनकुळेंवरती मोठी जबाबदारी सोपवण्यात आली। चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे निवडणूक प्रमुख म्हणून काम करणार आहेत। आगामी निवडणुकीमध्ये भाजपचं सर्वात मोठा पक्ष ठरेल असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय। कोल्हापूरच्या बाजीराव खाडे यांची राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आली। काही दिवसांपूर्वी बाजीराव खाडे यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला। बाजीराव खाडे यांनी यापूर्वी राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्या कोर कमिटीमध्ये काम केलं। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट घेतली आहे। मुंढवा जमीन प्रकरणामध्ये बावनकुळेंना पुरावा देत कारवाईची मागणी त्यांनी केली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुनील राऊत यांना फोन केला। फोन करत संजय राऊत यांच्या तब्येतीची त्यांनी विचारपूस केली। आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयामध्ये भाजपा जिल्हाध्यक्ष आणि शिवसेना जिल्हाप्रमुख यांची गुप्त बैठक झाली। महायुतीबाबत बुधवारी निर्णय होईल असा आशावाद व्यक्त करण्यात आलाय। मात्र बैठकीमध्ये झालेल्या चर्चेबाबत त्यांनी मौन पाळलंय। नारायण राणे यांनी महायुती करण्याची भूमिका घेतली आहे, त्या भूमिकेमुळे बैठक घेत असल्याचं त्यांनी म्हटलंय। मेळघाटातील अनेक सरपंच माजी सरपंचांनी प्रहार संघटनेत प्रवेश केलाय। बच्चू कडूंच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडलाय। त्यामुळे मेळघाटमध्ये बच्चू कडूंच्या पक्षाला नवं बळ मिळालंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्या महायुती होणार की नाही यावर अजून शिक्कामोर्तब झालं नाहीये। तरी देखील भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महायुतीमधल्या सर्वच नेत्यांचे फोटो असलेली कमान शहरामध्ये उभी करण्यात आली होती। त्यानंतर माध्यमांमधून महायुती झाली अशा चर्चांना उधाण आलं होतं। पण आता याच ठिकाणी या बॅनरवरती महायुतीमधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि स्थानिक आमदार निलेश राणे यांचे फोटो हटवण्यात आले। यामुळे कणकवलीमध्ये युती होणार नसल्याचं या बॅनरवरून स्पष्ट दिसतंय। दिल्ली स्फोटामागे बाह्य शक्ती किंवा अंतर्गत शक्तीचा हात असल्याची शक्यता आहे। याचा सखोल तपास झाला पाहिजे असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय। देशामध्ये ठिकठिकाणी झालेल्या स्फोटाचा उल्लेख करत आंबेडकरांनी आरएसएसच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले। सततच्या वादग्रस्त विधानानंतर अमोल मिटकरी यांची राष्ट्रपतीच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी केल्याचं दिसून आलं होतं। याबाबत आमदार मिटकरींची प्रतिक्रिया समोर आली आहे। हकालपट्टी आणि उचलबांगडी शब्द माध्यमांनी चवीनं लावल्याचं मिटकरींनी म्हटलंय। याबाबत अधिकृत पत्र पक्षाकडून आलं नाहीये। अजित पवार यांचा प्रचारक म्हणून आपल्याकडे असलेलं पद सर्वोच्च असल्याचं मिटकरींनी म्हटलंय। आगामी निवडणुकीआधी छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय उलथापालथ होताना पाहायला मिळते। छत्रपती संभाजीनगरमधील माजी उपमहापौर राजू शिंदे यांची भाजपमध्ये घरवापसी होणार आहे। 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता भाजपमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये ते प्रवेश करतील। इगतपुरीमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय। नगराध्यक्ष संजय इंदुलकर भाजपामध्ये प्रवेश करतायत। याचसोबत उपनगराध्यक्ष नईम खान, नगरसेवक संपत डावखरे, रमेश खातळे हे देखील भाजपामध्ये प्रवेश करतायत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढणार आहे। कटुता निर्माण होणार नाही याची काळजी घेणार आहे अशी माहिती सुनील तटकरे यांनी समन्वय समितीच्या बैठकीत दिली आहे।
दिल्लीतल्या बॉम्बस्फोट प्रकरणावरून नाना पटोलेंनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय। काश्मीर अजूनही असुरक्षित आहे, मोदींची 56 इंचांची छाती कुठे गेली असा सवाल पटोलेंनी विचारलाय। केंद्रामध्ये राज्यात यांचंच सरकार असताना दहशतवादी येतात कुठून असा सवाल देखील पटोलेंनी विचारलाय। पंतप्रधानांनी आतंकवाद मुळासकट उपटून फेकण्याची गरज आहे, यामध्ये पाकिस्तानचा हात असेल तर युद्ध समजून पाकिस्तानला धडा शिकवा असं वक्तव्य शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केलंय। दिल्लीत झालेल्या स्फोटाची घटना दुर्दैवी आहे, सरकारने याला गंभीरतेने घेतलं पाहिजे, असे प्रकरण दोषींवरती कठोर कारवाई केली जाईल असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलंय। नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांसाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे। भाजपच्या निवडणूक प्रमुखपदी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वर्षा निवासस्थानी एक बैठक घेतली, या बैठकीतच हा निर्णय घेण्यात आला। ठाकरे गटाचे नेते माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यासह 4 जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला। देवगिरी नागरी सहकारी बँकेची 5.33 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आलाय। उमंग व्हाईट गोल्ड कंपनीच्या कर्जावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला। बँकेकडे गहाण मशिनरी विकल्याचा गंभीर आरोप करण्यात आला। जळगाव जिल्ह्यामध्ये बहुतांश नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल असा विश्वास माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केलाय, तर जिल्ह्यातील 1-2 नगरपालिकांमध्ये युतीमध्ये लढण्याचे संकेत माणिकराव कोकाटे यांनी दिले। नाशिक काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली। सध्या मनसेसोबत जाण्याचा कुठलाही निर्णय नाही असं स्पष्टीकरण यावेळेला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केलंय। अन्यायाच्या विरुद्ध लढणं, सातत्यानं संघर्ष करणं हा शिवसेनेचा स्थायी भाव आहे। आजही ठाकरेंचं नेतृत्व लोकांना मान्य असल्याचं भास्कर जाधव यांनी म्हटलंय। सातारा नगरपालिकेच्या इच्छुक उमेदवारांच्या उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंनी मुलाखती घेतल्या। कमळ चिन्हावर नगरपालिका निवडणूक लढवली जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय, तर नगराध्यक्ष पदाकरता मी इच्छुक तसंच असं एक मजेशीर उत्तर उदयनराजेंनी दिलं। स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीसोबत एकत्र राहणार असल्याची माहिती आमदार सतेज पाटील यांनी दिली आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्याकरता स्थानिक पातळीवर समविचारी घटकांना एकत्र येऊन काम करण्याची राजकीय समीकरणं आखली जात आहेत। शरद पवारांचं ओबीसी प्रेम हे पश्चातबुद्धी की निवडणुकीचे नवे नाटक असं केशव उपाध्ये यांनी ट्विट करत शरद पवारांवरती टीका केली आहे।